अधिक मासानिमित्त वणा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या बाप लेकीसह एका अल्पवयीन मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास माणगाव जवळील वणा नदी पात्रात घडली। या घटनेमुळे शेडगाव आजदा परिसरात हळहळ व्यक्त होत असून किनकर व मेश्राम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मृतांमध्ये अतुल लक्ष्मणराव किनकर वय 45, त्यांची मुलगी कुमारी रिद्धिमा अतुल किनकर वय 15, तसेच तिची मैत्रीण कुमारी गुंजन रमेश मेश्राम राहणार शेडगाव आजदा यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार अतुल किनकर हे सकाळी सुमारे 9 ते 10 वाजताच्या दरम्यान आपल्या मुलगी व तिच्या मैत्रिणीसह होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH32 AL 6539 ने वणा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते। नदी किनारी गाडी उभी करून त्यावर कपडे ठेवत तिघेही पाण्यात उतरले। मात्र नदी पात्रातील रेती उपशामुळे निर्माण झालेल्या खोलगट खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं तिघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली। दरम्यान बराच वेळ उलटल्यानंतरही तिघे घरी परतले नाही, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केली। नदी किनारी दुचाकी व कपडे आढळून आल्यानं संशय बळावला। ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट व समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मोठ्या प्रयत्नांनंतर तीनही मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।